मानाचा जय भावांनो. घराला कुणाचीही वाईट नजर लागू नये, आपल्या वाहनाला कुणाची वाईट नजर लागू नये, आपला व्यवसाय चांगला व्हावा, घरात सुखसंपत्ती, पैसा नांदावा, कुबेराचं घर आपल्या आपल्या घरात पैसा यावा, तसेच आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असे प्रत्येकाला वाटतच असते. तर भावांनो, आपण प्रत्येक अमावास्येला, पौर्णिमेला आपल्या घराच्या दरवाज्यावरती एक लिंबू, मिरची, काळी बाहुली आणि बिबा अशा गोष्टी असलेल्या आपण एक तार आपल्या घराला लावतो. तर ते का लावतो? तर आपल्या घरावर कुणाचीही वाईट नजर पडू नये. एखादी बाहेरून येणारी नवीन व्यक्ती असेल, त्याची नजर डायरेक्टली आपल्या घरात न पडता पहिले त्या बाहुलीवर पडावी. म्हणजे जेणेकरून काय होतं, त्या बाहुलीमुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर अशा बऱ्याच वाईट शक्ती या बाहुली, लिंबू आणि मिरच्या या आपल्या घराच्या दारावरूनच त्यांना बाहेर पाठवत असतात. तर लिंबू, मिरची आणि बाहुली ही लावण्याची सुरुवात कधीपासून आणि कशी झाली यावरच आधारित हा आपला व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या बाळूमामांच्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांना हा व्हिडिओ पाठवा आणि लाईक, शेअर नक्की करा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर भावांनो, ज्या काळामध्ये गाडीचा शोध लागला नव्हता, त्या काळी लोक बैलगाडीने किंवा चालत खूप लांबचा प्रवास करायचे. तर अशा वेळी बैलगाडीने प्रवास करत असताना तर त्या बैलगाडीला हमखास लिंबू, मिरची आणि बिबा एका तारेमध्ये ओवलेला आणि त्या बैलगाडीला अडकवलेला असायचा. तसेच पहिल्या काळात प्रत्येकाच्या घरादाराला ते या सर्व वस्तू तारेने अडकवून लावलेल्या असायच्या. तर त्यामागचे कारण काय होते की ते लावण्यामागचे कारण काय होते की मैलोमैल लांब चालण्याचा प्रवास असल्यामुळे वाटेमध्ये कुठेही जर थकवा आला तर ते लिंबू, म्हणजे जर पाणी कुठेही उपलब्ध नाही झालं तर तो लिंबू पिळून माणसाची थोडा वेळ का होईना त्या लिंबूमुळे तहानेवर कंट्रोल राहायचा. म्हणजे काय व्हायचं की लिंबू तोंडात टाकल्यामुळे लाळ निर्माण होऊन पाण्याचा अंश निर्माण व्हायचा आणि त्यामुळे म्हणजे लागलेल्या तहानेवर कंट्रोल व्हायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर मिरची कशासाठी वापरायचे, तर प्रवासामध्ये कुठेही सर्पदंश झाला किंवा काही चावलं तर ते चावल्यानंतर त्या सर्पाचा विष शरीरामध्ये किती बिनलंय हे बघण्यासाठी त्या मिरचीचा उपयोग व्हायचा. तर तो कसा, तर सर्पदंश झाल्यानंतर जर मिरची खाल्ली तर मिरचीचा तिखटपणा जाणवला तर त्या सापाचा जो दंश आहे, त्याचं जे विष आहे शरीरात कमी प्रमाणात पसरलंय. तसेच जर सर्पदंश झाला असेल आणि जर मिरची खाल्ली तर त्या मिरचीची चव जर काहीच कळाली नाही, ती तिखट नाही कळाली तर शरीरामध्ये जास्त विष पसरले असा अंदाज त्यावेळी लावला जायचा. आणि तिसरी गोष्ट काय, तर तो बिबा म्हणजे काय करायचे, जिथे कुठेही लागला असेल, प्रवासामध्ये कुठं लागलं, काही जखम झाले तर त्यावरती हा बिबा लावला जायचा. बिबा हा त्यावेळी रामबाण औषध म्हणूनच वापरला जायचा. तसेच या सर्व गोष्टी एकत्रित करून त्या तारेमध्ये ओवून ते लावले जायचं. अशीच ही पहिली जुन्या काळामध्ये ही अशी प्रथा होती. कालांतराने तसेच ही प्रथा पुढे वाढत गेली आणि कालांतराने नकारात्मक गोष्टी, म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी आता सर्वांच्या दारामध्ये, घरामध्ये, तसेच नवीन वाहन, परत नवीन कुठली व्यवसायाची सुरुवात असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी आता सर्रास ठिकाणी तुम्हाला या सर्व तिन्ही गोष्टी एकत्रित गुंतलेल्या दिसतात आणि त्या तुमच्या दरवाज्यावरती किंवा तुमच्या गाडीवरती बांधलेली दिसते. तसेच भावांनो, नंतर ही प्रथा अशीच पुढे चालत आली आणि आज लोक नवीन वाहन घेतलं तर त्या गाडीवरती पहिले काळी बाहुली, मिरची, लिंबू आणि बिबा अशी ओवलेली ती तार असते, ती गाडीला अवश्य बांधतात. तर त्यामुळे काय होतं, कुणाची वाईट नजर असेल तर पहिले ती त्या गाडीवर न पडता त्या बाहुलीवरती पडते आणि नकारात्मक ऊर्जा तिथंच संपते आणि त्यामुळे आपल्या गाडीला, आपल्या वाहनाला कोणताही धोका होत नाही. तसेच नवीन घराच्या बाबतीत म्हणा, आपल्या घराच्या दरवाज्यामध्ये पण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र लावलेल्या दिसतात. त्याचं कारणही असंच आहे की आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर पडू नये आणि कुणाचाही वाईट रोष आपल्यावरती येऊ नये. तर कोणाची वाईट नजर आपल्या घरावरती पडू नये, तसेच कुठलीही वाईट शक्ती आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये येऊ नये म्हणून प्रत्येक घराच्या बाहेर तुम्हाला ही काळी बाहुली, मिरची, लिंबू आणि बिबा हे लावलेले दिसतात. तर या नकारात्मक ऊर्जेवरती हा एक उपायच मानला जातो. लिंबू, मिरच्या आणि बिबा याचे हे जे काम आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेले. आता आपली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतोय, तर तसेच तुम्ही सांगितलं, तुम्ही काही सुचवलं तर त्यावर आधारित आपण एखादा व्हिडिओ बनवू. बोला बाळूमामांच्या नावानं चांग